हॅलो, गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके मित्रांनो, यामध्ये आपण नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यासाठी 430 खाटांचं जे हॉस्पिटल आहे त्यासाठी पदनिर्मिती करण्यात येत आहे. असा हा एक गव्हर्नमेंट रिझॉल्युशन आपल्यासमोर आलेला आहे आणि हे कधी आलेलं आहे 19 मार्चला, म्हणजे 2 दिवसापूर्वीच आलेलं आहे. ओके, बऱ्याच स्टुडंटचे मेसेजेस होते की सर यावर तुम्ही व्हिडिओ बनवा, आम्हाला कळत नाही आहे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे DMER DMERच्या म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, दॅट इज मुंबई. हे मुंबईला आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळे विद्यार्थी महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते DMERची जी पदं भरती आहे याची वाट बघत आहे की DMER 2025मध्ये येणार की नाही येणार. याविषयी बरेच क्वेश्चन पण आहेत, प्रश्न पण आहेत. तर त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनतो. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडण्याचा प्रयत्न करा. जे DMERसाठी, RRBसाठी, नॉर्सेटसाठी जे क्लासेस चालू आहेत ते सुद्धा लर्न नेक्स्ट नर्सिंग तुम्ही जॉईन करू शकता. प्ले स्टोअरवर जायचं. प्ले स्टोअरवर जाऊन लर्न नेक्स्ट नर्सिंग जे ॲप आहे ते डाउनलोड करा. त्यावर जो कोर्सेस आहे ते तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. टेस्ट सिरीज आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, सगळे तुम्ही म्हणजे घर बसल्या तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हणते हा GRमध्ये प्रश्न काय आहे की DMERची भरती होणार की नाही होणार आणि होणार तर कधी होणार. 100 जे स्टुडंट्सचं जे हॉस्पिटल आहे, जे MBBS स्टुडंटची जी मान्यता मिळालेली आहे. तर 430 खाटांचं रुग्णालय आहे. आता 430 खाटांसाठी यांनी काय केलेलं आहे की पदनिर्मिती केली. बघा, तुम्हाला मागे माहिती आहे की 10 मेडिकल कॉलेजेस सुरू होत होते. बट ह्या 10 मेडिकल कॉलेजेसमध्ये पदनिर्मिती नाही झाली. तर प्रत्येक हॉस्पिटलची पदनिर्मिती फर्स्ट इयरला किती पदं भरायचे, सेकंड इयरला किती पदं भरायचे, थर्ड इयरला किती भरायचे, फोर्थ इयरला किती भरायचे. तर ह्यानुसार पदस्थापना करण्यात येते. तर पदनिर्मिती झालेली आहे. आता ही पदनिर्मिती प्रत्येक वर्षाची वेगळी असते. फर्स्ट इयरची वेगळी असते, सेकंड इयरची वेगळी आहे, थर्ड इयरची वेगळी आहे आणि फोर्थ इयरची पदनिर्मिती वेगळी आहे. तर सध्या हा जसा GR निघालेला आहे, GR निघाल्या विदिन 7 डेजमध्ये हे फर्स्ट इयरची पदनिर्मिती होऊन जाणार. तर फर्स्ट इयरची किती पदनिर्मिती होतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ऑलरेडी मेडिकल कॉलेज सुरू आहे. ज्या त्रुटी होत्या की MUHSच्या आणि शासनाच्या ज्या त्रुटी होत्या की त्यावर यांनी काम केलं. आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की बाबा की वर्ग 1 ते वर्ग 3 नुसार नियमित पदे. नियमित पदे किती आहे? 519 पदे आहे. 4 वर्षासाठी. आणि जे बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे 466, असे 4 टप्प्यामध्ये घेण्यात येणार. त्यांनी काय म्हटलेलं आहे, विवरण मध्ये नमूद केलेली प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हे बाह्य स्त्रोताद्वारे 466 पदं घेणार आहे. ठीक आहे. हे 4 टप्प्यामध्ये होणार, म्हणजे हे सगळेचे सगळे एकाच वेळी घेणार नाही आहे. फर्स्ट इयरचे वेगळे आहे, सेकंड इयरचे वेगळे. तर विवरण मध्ये नमूद केलेली प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील टप्पा नियम मंजूर होऊन असून प्रथम वर्षाबाबतची पदे तत्काळ निर्माण होतील. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रथम वर्षातील तत्काळ निर्माण, उर्वरित द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील प्रतिवर्षी निर्माण होतील. अशा पद्धतीनं प्रपत्र ब मध्ये अशी कारवाई करण्यात येत आहे. तर बघा, आता जे हे तुम्हाला पत्र दिसतं तर याच्यामध्ये काय लिहिलं आहे, नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 430 खाटासाठी पदनिर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता विवरणपत्र मध्ये नियमित पदांमध्ये तुम्हाला बघू शकता हे नियमित पदे. आपण याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे नर्सिंगसाठी बघून घेऊया. नर्सिंग आणि अलाइड जे आहेत आपले DMERचे पदं भरतात. यामध्ये अधिसेविका म्हणजे हे मेट्रन. हे मेट्रनचे पद आहे. त्याचा तुम्ही पे स्केल बघू शकता. याच्यासाठी हे वर्ग 2चे पदं. वर्ग 1चे ते वैद्यकीय अधीक्षक वगैरे हे. त्याच्यानंतर वर्ग 3ची पदे सहाय्यक अधीक्षिका म्हणजे ANS म्हणू शकतो, असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडंट. त्यांची पण एक जागा अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर हे फिजिओथेरपिस्ट आहे. 2 मिनटं. दिस इज फिजिओथेरपी, भौतिकशास्त्र म्हणजे हे फिजिओथेरपिस्ट. हे MSWचे पदं. हे ऑफिस सुपरिटेंडंट आणि AOची जागा. हे ANSची जागा आहे. हे OT जो थेरपिस्ट असतात ते. आणि परिसेविका म्हणजे नर्सिंग इनचार्ज. जे की तुम्ही अधिपरिचयिका झाल्यानंतर परिसेविकेचं तुम्हाला प्रमोशन भेटतं. याचे 17. तर हे सगळे प्रमोशननी भरलं जाईल. प्रमोशननी भरलं जाईल म्हणजे जसे की आता नाशिकच्या बाजूला धुळे आहे, जळगाव आहे, औरंगाबाद आहे. तर तिथले जे नाशिकचे पर्टिक्युलर जे लोक आहेत ते प्रमोशन घेऊन
डेफिनेटली इथे चालले जातील. या जे पण अकॉर्डिंग टू द मेरिट लिस्ट त्यांचं प्रमोशन होईल इथे, पण ज्यांना इझिली अवेलेबल आहे ते लोक तिकडे जॉईन होतात. असे 40 जागा परिसेविकच्या इंचार्जचे आहे. ओके, त्यानुसार आपण याच्यामध्ये बघू शकता. याच्यामध्ये काय प्रथम वर्ष, आता प्रथम वर्षासाठी बघा हे पद आहे. आता अधिपरिचारिकेचे प्रथम वर्ष 114 जागा आहेत. वरिष्ठ सहाय्यक स्पीच थेरपिस्ट नाही आहे. डायटिशियनची 1 जागा आहे. वरिष्ठ औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्टच्या टोटल 7 जागा आहे. बघू शकता तुम्ही इथे टोटल 7 आहे. म्हणजे सिनियर फार्मासिस्ट असतात आणि हे असतात. ओके, तर याच्यामध्ये त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियनच्या जागा आहेत. ओके, बघू शकता. ECG टेक्निशियनच्या जागा आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियनच्या. ओके, त्याच्यानंतर औषध निर्माता, दंत टेक्निशियनच्या, वरिष्ठ लिपिक. ओके, म्हणजे लोअर डिव्हिजन जो क्लर्क आहे तो, वीजतंत्री. ओके, त्याच्यानंतर जे असिस्टंट आहे प्रयोगशाळा लॅबोरेटरी असिस्टंटच्या 2 जागा आहे. क्षकिरण म्हणजे रेडिओग्राफरच्या 2 जागा आहे. ओके, वाहन चालकाच्या 2 जागा आहे. आणि जे इन्स्पेक्टर, जो मलेरिया इन्स्पेक्टर, स्वच्छता निरीक्षक जे असतात ना, त्यासाठी 1 जागा आहे. तर अशा पद्धतीने 198 ज्या जागा आहेत, 198 जागा हा जसा हा GR आलेला आहे विदिन 7 डेजमध्ये याची पदनिर्मिती होईल. ओके, बाकीची हे दरवर्षी होईल. ओके, तर यामध्ये लक्षात ठेवा की फर्स्ट इयरला आपल्याला आपले जे पदं किती 114 पदं लागतील. कुठे? GMC नाशिकला. ओके, दुसऱ्या वर्षीला 117, तिसऱ्या वर्षीला 62, चौथ्या वर्षीला 57, अशा जवळून 350 म्हणजे 400 कितीतरी जे खाटांचे जे हॉस्पिटल त्याचे 350 पदं स्टाफ नर्सिंगचे लागणार आहे अधिपरिचारिकामध्ये होते. ते या आणि हे जे आहे हे बाह्यस्त्रोताद्वारे हे सगळे तुम्ही आउटसोर्सिंगद्वारे हे भरले जाणार. याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, जुडारी, सुतार, मुकादम, वाहन चालक. ओके, परिचर. आता याच्यामध्ये बेसिकली क्लास 4चे जे आहे परिचर आहे, कक्षसेवक आहे, म्हणजे त्याचे सफाईगार आहे, सुरक्षा रक्षक, हे सगळे जे मोठे म्हणजे भरपूर मोठ्या वॅकन्सीज आहेत, पण ह्या सगळ्या आउटसोर्सिंग करण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे की बाळांनो, डेफिनेटली आता तुम्हाला त्याची हिंगोलीचा पण आला होता की पदनिर्मिती तुम्हाला दिसत आहे. पदनिर्मिती म्हणजे पदांची निर्मिती झालेली आहे. आता पदनिर्मिती झाल्यानंतर काय होईल की इथे आता ॲडव्हर्टाइजमेंट येणार. ओके, याची ॲडव्हर्टाइजमेंट होऊ शकते की पुढच्या महिन्यात येऊ शकते किंवा 2 महिन्यांनी येऊ शकते किंवा 3 महिन्यांनी येऊ शकते. आय डोंट नो, मला पण कन्फर्म नाही माहिती. बट तुमचं काम काय आहे, पदनिर्मिती झालेली आहे, वॅकन्सी आहे, तुम्ही शासनाचे निर्णयसुद्धा बघत आहे की बाबा आम्ही लवकर भरू असे तसे वगैरे. तुम्हाला शासनाचे बरेच तुम्हाला न्यूजमध्ये इकडे तिकडे या तुमच्या आपले जे न्यूजपेपर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला समजत आहे. ओके, त्यानुसार असं तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये एक्झाम आली तरी आपण रेडी पाहिजे. म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे कसं, आता तुम्हाला लक्षात ठेवा. ओके, DMERचा मागच्या वर्षीचा पेपर बघा. ओके, DMERचे पेपर प्रत्येक वेळी चेंज झालेले आहे, असं नाही आहे. 2010मध्ये वेगळा पेपर होता, 2012मध्ये वेगळा पेपर होता, 2015मध्ये वेगळा, 2018मध्ये, त्याच्यानंतर 2000 डायरेक्ट आता 24-23मध्ये तुम्ही बघितला. ओके, तर अशा पद्धतीनं बघू शकता. इथे तुम्हाला 40-60चा पॅटर्न, इथे तुम्हाला 125चा पॅटर्न होता. याच्यामध्ये 100 तुमचे नर्सिंगचे होते आणि 25 तुमचे नॉन नर्सिंगचे, हे सगळे होते. बट 2023मध्ये हा चेंज झालेला आहे आणि याच्यामध्ये 40-60 तुम्हाला पर्याय बघायला मिळाल. 40 म्हणजे तुमचे नर्सिंगचे होते आणि 60मध्ये 15 मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, 15 याच्यामध्ये GK वगैरे आणि 15 गणिताचे ॲप्टिट्यूड. ओके, अशा पद्धतीनं तुमचे क्वेश्चन झालेले होते. तर मेजर सब्जेक्ट तुमचं नर्सिंगच आहे, याच्यामध्ये 40 MCQ. ओके, याच्यावर तर मी तुम्हाला एवढं सांगतो की सध्या ॲडव्हर्टाइजमेंट पडेपर्यंत तुम्ही नर्सिंगला प्राधान्य द्या, कारण 40 MCQ म्हणजे फार मोठा. तुम्हाला माहिती आहे 15 ते 20 सब्जेक्ट तुमचे नर्सिंगचे आहेत, त्याच्यातून कुठलेही MCQ येऊ शकतात. सो दॅट्स वाय तुम्हाला हे वाचावं लागेल. ओके, देन तुम्हाला याच्यात तुमच्या ग्रामरमध्ये माहिती आहे. आता तुम्ही मराठी ग्रामर म्हटलं, तुम्हाला माहिती आहे की मराठी ग्रामरमध्ये संधीवर 1, अलंकारवर 1, ओके, वाक्यात उपयोगाला 1, त्याच्यानंतर विरुद्ध शब्द किंवा शब्दांचा अनुभव काय वगैरे अशा पद्धतीनं क्वेश्चन येतो. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की MCQ कशावर येतो. ॲप्टिट्यूडवर 10 ते 12 तुमचे जे टॉपिक आहे ॲप्टिट्यूडचे गणिताचे ते करून ठेवायचे, त्याच्यावर येतात. ओके, आणि GK दिस इज वास्ट टॉपिक, याच्यावर तुम्ही किती अभ्यास केला तरी कमी पडतो. तुम्हाला एवढं सांगतो की हे जे टॉपिक आहे साईड बाय साईड जे मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्स तुम्ही करत राहायचं आणि नर्सिंग करत राहायचं. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि GK हे सोबत तुम्ही जे न्यूजपेपर वाचू शकता, तुमचे काही पुस्तकं वगैरे भेटले मराठीचे ग्रामर, इंग्लिशचं ग्रामर करू शकता. बट सध्या माझं मत आहे की ॲडव्हर्टाइजमेंट पडेपर्यंत, कारण ॲडव्हर्टाइजमेंट पडली तर विदिन द 20 to 30 डेजमध्ये परीक्षा होणार. तर 20 ते 30 दिवसामध्ये तुमचा सिलेबस होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की अभ्यास सुरू ठेवा. डेफिनेटली ॲडव्हर्टाइजमेंट येईल, याच वर्षी ॲडव्हर्टाइजमेंट येईल.
एक्झाम होईल, बट थोडा वेळ लागू शकतो. संयम ठेवा, अभ्यास कंटिन्यू ठेवा, कन्सिस्टंट राहा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगचे व्हिडिओ जे LNN जे लास्ट मिनिट रिव्हिजन आहे, जसे की आता नॉर्सेट आणि RRBसाठी आमचे लास्ट मिनिट रिव्हिजन चालू आहे. डेफिनेटली ते बघा, डेफिनेटली आमच्यासोबत जुळा. ओके, तर तुम्हाला वाटत असेल तर क्लासेससुद्धा जॉईन करू शकता. थँक्यू. लवकर भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.